ॲडव्होकेट अमित सावंत, जे मांद्रे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आताचे पंच मेंबर आसा। नमस्कार सर, आमी जाणा जावंक सोदता की तुमी जेन्ना सरपंच आशिल्ले तेन्ना उपोशणाक बसलेले आनी मागीर तुमी सरपंच पदा वयल्यान राजिनामो दिलो। हाच्या फाटलें कारण कितें आशिल्लें? पळय, सरपंच पदाचो जो राजिनामो दिलो तो आमी जे 7 जाण एकठांय येवन, आमची 11 जाणांची पंचायत, तातूंतले आमी 7 जाण एकठांय येवन आमी पंचायत घडयली। तर तातूंत आमच्या भितर एक अलिखीत करार जालो आनी त्या करारानुसार हांवें उतरा प्रमाणे हांवें तो रेजिग्नेशन दिलें। आनी जो तुमी उपोशणाचो जो विशय काडलो, त्या उपोशणांत बसपाचें मागचें कारण म्हणटात तो गोंयचो मुख्यमंत्री, जो गृहमंत्री, कळ्ळें, आनी पुलीस स्थानक हो जो विशय, मांद्र्या नवीन पुलीस स्टेशन जे स्थापन केलें त्या वेळाचेर हांव सरपंच आसलोलो। हांवें बींग द सरपंच ऑफ द विलेज पंचायत मांद्रे, हांवें स्वता ताका NOC दिल्लेली पुलीस स्टेशनाक। आनी जे कितें प्रक्रिया आसलेली ती डिजास्टर मॅनेजमेंटाची बिल्डींग, सायक्लोन शेल्टर, ते सायक्लोन शेल्टर म्हणटात ते गव्हर्मेंटान म्हणटात तशें 1 वर्सा खातीर पुलीस स्टेशनाक होम डिपार्टमेंटाक दिलें। त्या वेळाचेर जे तेन्ना इनॉग्रेशन जालें पळय, तेन्ना मुख्यमंत्र्यान शिश्टाचार पाळूंक ना आनी हो मुख्यमंत्री खंयच्याच स्थानीक स्वराज्य संस्थेक तेणी किंमत दिल्लेली ना। मोपा पुलीस स्टेशन तेणी इनॉग्रेशन केलें त्या वेळाचेर तेणी तेंच केलें। मोपा गांवच्या सरपंचाक तेणी थंयसर इन्क्लूड केलो ना, म्हणजे जो स्टोन इनॉग्रल जो स्टोन जो बसयला तेचेर तेचें नांव घातलेलें ना। ताच्या नंतर पालये गांवान पालये ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे एक्सायज ऑफिसाचें इनॉग्रेशन केलें, त्या वेळाचेर त्याय सरपंचाक तेणी इन्क्लूड केलो ना। आनी सेम स्टोरी तेणी मांद्रे सरपंचाच्या बाबतींत केली। म्हणजे हो मुख्यमंत्र्याचो अहंकार तो वेगवेगळ्या हाचेर करता। एक हांगासर तुज्या एड्युकेशन डिपार्टमेंटाची बिल्डींगय आसा, त्या बिल्डिंगेन मनोहरभाईन त्या सरपंचाचें नांव घातलेलें पर्वरी, पण हेणी जेन्ना ती बिल्डींग फावंडेशन स्टोनाचेर त्या सरपंचाचें नांव आसा, पण जेन्ना हेणी तेचें इनॉग्रेशन केलें त्या वेळाचेर हेणी त्या सरपंचाचें नांव घालूंक ना। म्हणजे हाका जो अहंकार चडलेलो आसा भारतीय जनता पक्षान मनोहरभाईच्या नंतर एका एक BJP म्हणून ताका एक संदी दिली। तो स्वता म्हणटा आपण RSS वगैरे म्हणून, तो कितलो RSS ते वेलिंगकर सर सांगतलो, पण ते सोड, तेचे म्हाका तेच्या इंटरनल विशयांचेर वचपाचें ना। पण तेणी त्या वेळाचेर म्हजेर अन्याय केलो, जो अन्याय हांव सहन करूं शकना। बाकीचे इतर सरपंच वगी रावले म्हणून हांव वगी रावचो ना। म्हाका फक्त गोंयच्या जनतेक दाखोवन दिवपाक जाय आसलें की ह्या मुख्यमंत्र्यान, जो बींग द सरपंच ऑफ द विलेज पंचायत, जो म्हजेर अन्याय केला, सरपंच पदाचेर, सरपंच हो गांवचो सरपंच आसता, थंय वैयक्तीक कितें विशय नासता, सो तो जो तेणी अन्याय केला ताचो निशेध म्हाका करपाक जाय आसलो। आनी त्या अनुशंगान हांव हंगर स्ट्रायकाचेर गेल्लो, कळ्ळें। पण तरी सुद्दां तेची म्हणटा तशी आसुरी, म्हणटा तशी अहंकारी वृत्ती, कित्याक तो कोणाकच सामान्य मनशाक किंमत दिना। ताका जर तुमी बारीक जर पळयला, तुमी आतां जर्नलिस्ट लोक, तो कोणाक नमस्कार सुद्दां जर करता आसात, मनीस हांगा आसात ह्या सायडीन, जाल्यार तो नमस्कार असो करता आनी फुडें वता, म्हणजे ही तेची स्टायल। सो एक बीइंग द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट, गोंयच्या लोकांक, जे आपले लोक, जे आपले ह्या लोकांचो आपण एक पालक कसो, त्या लोकांक कशी किंमत दिवपाक जाय ती ताका कळना। आनी ती तेणी चूक सुदारपाची, तेणी त्या स्टोनाचेर नांव इन्क्लूड करपाचें म्हणून हांवें ताका लेटरय बी केल्लेलें। त्याच्या नंतर प्रोटोकॉल डिपार्टमेंटाकय केल्लेलें, DGP ऑफिसानय केल्लें। आयज तो DGP उरोंक ना, तो गेलो, जसपाल सिंग। हांवें PMO ऑफिसान ह्या मुख्यमंत्र्याची तक्रार केली की ह्या मुख्यमंत्र्याची ही जी वृत्ती आसा ती चुकीची आसा। एक चुकीचो मनीस तुमी गोंयच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चेर बसयल्लो आसा, तेची नोंद घेवपाची म्हणून। सो ह्या एकमेव विशया कारणां खातीर हांव हंगर स्ट्रायकाचेर गेल्लो। पण ताच्या नंतर म्हाका खूब लोकांनी बी सांगलें की आतां काय हें ना, ताका तेची जागा येणाऱ्या काळान कळटलें कितें तें, तूं बेश्टें तुज्या जिवाशी खेळय बी नाका, कित्याक हे लोक सुदारपाचे ना म्हणून। पण म्हजो नेचर स्टेट आसा, आय वील नेवर एवर कॉम्प्रमायज वीथ माय नेचर। पॉलिटिक्स इज अ सेकंडरी फॉर मी, माय नेचर इज प्रायोरिटी फॉर मी। हें हांव तुमकां आयचे घडये हांगासर सांगता। सर, आमी सदांच तुमकां आमच्या मुख्यमंत्र्याचेर टिका करतना पळयता, जशें तुमी आतां सुद्दां उलयल्यात तशें। म्हणजे जितले आमदार ऑपोजिशनाचे जे आमदार आसा ते टिका करिना तितले तुमी करता। आमी समेस्त गोंयकार हाच्या फाटलें कारण जाणून घेवपाक सोदता।
पळय मुख्यमंत्र्याचेर टिका कित्याक करता हेच्या मुख्यमंत्र्यान स्वता इंट्रोस्पेक्शन करप गरजेचें आसा. मुख्यमंत्री म्हणजे संपूर्ण कॅबिनेटाचो मुख्य आसता. आयज जे कॅबिनेटान जे मंत्री आसात तेंचो जर तुमी जर कारभार जर पळयला प्रत्येकाचो मनमानी कारभार चल्लेलो आसा आनी हाचेर मुख्यमंत्र्याचें खंयसरच नियंत्रण ना. हांव तुमकां एक उदाहरण दिता. मोपा PDA म्हणून आसा, प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, ताच्या हद्दीन 1 करोड स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी येता. आतां पळय हे एलिगेशन हांव करना, पण खंय तरी मुख्यमंत्र्या मदीं आनी TCP मंत्र्या मदीं समझोता जाला काय कितें की ह्या 1 करोड स्क्वेअर मिटर प्रॉपर्टीन तुवें खंयच इंटरफियरन्स जावप ना आनी बाकी तुका जाय ती कन्वर्जनां तुवें करा. कित्याक 1 करोड स्क्वेअर मिटर प्रॉपर्टीन जे कमर्शियल डेव्हलपमेंट जे येतले, जे आस्थापन उबे रावतले, तांकां सगळी परमिशन्स जाय पडटले TCP डिपार्टमेंटाची. ताका कन्वर्जन्स जाय पडटले, ताका सनद जाय पडटली, ताका टॅक्निकल क्लियरन्सीस जाय पडटले आनी मोपा PDAच्या माध्यमांतल्यान सिंगल विंडो सिस्टमाक जे तेणी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड त्याचोय चेअरमॅन तो आसा, PDAचोय अध्यक्ष तो आसा, मुख्यमंत्री तो हा गोंयचो. सो थंयसर तो बोर्ड सुद्दां तेणी स्थापन केला. त्या बोर्डाचेर तो स्वता एकमेव जे लेजिस्लेचर आसा 40 लेजिस्लेचर तातूंतलो तो एकमेव मनीस त्या बोर्डाचेर चेअरमॅन म्हणून इन्चार्ज म्हणून आसा, अध्यक्ष म्हणून आसा. बाकी खंयचोच लेजिस्लेचर त्या बोर्डाचेर ना, बाकी सगळे ऑफिसर्स आसा. सो हाका कितें दाखोवपाचें आसा की 1 करोड स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी जे कितें घडटलें ताचो होलसेल म्हणजे होलसेल बिडर म्हणटात तो स्वता आपण. आनी आतां फूट सुटपाक हांवेंनय केल्लेलें TCP मंत्र्याचेर जेन्ना झोनींग प्लान कितें हेचेर हांवें हाफ एन अवराची हांवें प्रेस कॉन्फरन्स घेतलेली. हांवें लिटरली TCP मंत्र्याचेर तुमी जर पळयले फाटले विज्युअल्स जाल्यार तुमकां कळटलें की हांवें TCP मंत्र्याचेर आरोप प्रचंड प्रमाणान केल्ले. कित्याक म्हाका लोकांक सांगूंक जाय आसलें की झोनींग म्हणजे कितें तें कळ्ळें. पण ताच्या नंतर हाचे पूर्ण हाचो अभ्यास करून आयज TCP मंत्र्याक अप्रुवल्स कोण दिता. हे आतां कन्वर्जन्स वगैरे सुद्दां जे चल्लेले आसा पळय हे कॅबिनेटान येता न्ही, कॅबिनेट जाता थंयसर. सो कॅबिनेटान कोण आसता, मुख्यमंत्र्याक खबर ना. हें मुख्यमंत्र्याक आयकना TCP मंत्री, मुख्यमंत्र्याक आर्ट एंड कल्चर मिनिस्टर आयकना, मुख्यमंत्र्याक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आयकना. म्हणजे मुख्यमंत्र्याक खंयचो मंत्री आयकना अशे विशय जाले न्ही. आयज आनी एक उदाहरण तुमकां हांव सांगता. आतां तो न्यूली म्हणजे लिंक रोड स्टार्ट जाला मोपा बरोबर. ताका 1000 करोड रुपीज कितें तरी स्पेंड केला तेचेर. ते कोणी स्पेंड केले, ते स्पेंड कोणी केले, सेंट्रल गव्हर्मेंटान केले. सेंट्रल गव्हर्मेंटान थंयसर पयशे घातले, लिंक रोड केलो. त्या लिंक रोडाचेर आतां टोल बसोवपाचे आसा. ते टोलाचे पयशे कोणाक वयतले, ते टोलाचे पयशे वयतले GMRाक वयतले. नो डावट तातूंतल्यान तो इतले ते 36.99% तो दितलो, 36.99% गोवा गव्हर्मेंटाक दितलो, नो डावट. पण तो रोड बांदला कोणी, तेंच्या कडेन पयशे कित्याक वचपाक जाय. एग्रीमेंट कोणाच्या भितर जाला, सिव्हील एविएशन डिपार्टमेंट, गव्हर्मेंट ऑफ गोवा आनी GMR कंपनी. सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान तो पयसो लिंक रोड बांदला, ताच्या कडल्यान ते आतां टोल बसून तेजे टोलाचे हे पयशे वयतले GMRच्या अकाउंटाक. हें कितें, हे फ्रॉड न्ही, हे स्कॅम न्हू. हे भविश्यांत जातले, ते अजून स्टार्ट जावंक ना. जर हें जालें जाल्यार इट वील बी अ मेजर स्कॅम इन द स्टेट ऑफ गोवा. हेचे जर पयशे जर GMRाक गेले जाल्यार तो हे सगळे करता कोण. सो दॅट मिन्स चीफ मिनिस्टर इज मिसगायडींग स्टेट पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा अँड ऑल्सो द सेंट्रल लिडरशीप. म्हणून हांव तेचेर उलयता प्रत्येक फावटी. कित्याक ताचो जो कारभार आसा तेच्या कारभारान ट्रान्सपरन्सी कांयच ना, कांयच उरलें. कारापूर आतां सरवण कारापूरचो येदो व्हडलो विशय आसता. मुख्यमंत्री त्या भागांतल्यान येता, बॉर्डरीर आहा तो. कारापूर सरवण कारापूर गांव जरी मये कॉन्स्टिट्युएन्सीन जरी पडलो तरी सांखळे कॉन्स्टिट्युएन्सीच्या बॉर्डरीर येता तो. इतलो आतां विशय आसता. मुख्यमंत्री ब्र कित्याक काडिना. ODPचो येदो व्हडलो विशय जालो. नॉर्थ गोवा PDA जी आसा तातूंत जे ODPs आसा, कलांगूट, कानोळे वगैरे, तेजेर मुख्यमंत्री ब्र कित्याक काडना. आतां कला अकादमीचो रिसंटली विशय जालो. 70 कोटी अप्रॉक्सिमेटली त्या स्ट्रक्चराचेर, म्हणजे विदाउट डुईंग अ टेंडर प्रोसेस. थंय गव्हर्मेंटाचो मनी, गव्हर्मेंटाचो जरी आसलो तरी तो सामान्य नागरिकांचो, टॅक्स पेयरांचो मनी तो थंय इन्वेस्ट केलो
विदाउट डुईंग टेंडर. आमी जर कितें सादें जर पंचायती कसलें जर काम करता जाल्यार आमकां सगळें टेंडर प्रक्रियेंतल्यान वचचें पडटा. एका 70 कोटी मोडटना टेंडर प्रोसेस लागना. कसलें डिसिजन हेणी हेज्यान कॅबिनेटान घेतलें? कितें आतां तो हल्ली तेणी ते काब्राला की मंत्री पद काडलें स्वता कडेन घेतलें. PWD मंत्री जालो ताका दाखोवंक जाय आसलें सगळी कडेन दामार घातलें म्हणून. सगळी कडचे दामार पावसान व्हांवून गेले. स्मार्ट एक्झॅक्टली मनोहर भाई आसतना ते स्मार्ट सिटी का सँक्शन जाली. हो मुख्यमंत्री चॅरीर बसल्याच्या नंतर अजून त्या स्मार्ट सिटीचें काम जायना म्हणजे हो मुख्यमंत्री म्हणून करता कितें तर. आनी हेच्या कॅबिनेटान जे आतां मंत्री आसा धरून चल बाबूश मनसर तो हेचें आयकता कोण हेचें आयकता. म्हणजे लिटरली जर सांगचें जालें हो अक्षरशः लोकांक फटयता पळय. आमकां जें कळटा तें आमी उलयता. लोक हेंच्या भियान उलयनात. कित्याक हेंची स्टायल वेगळी स्टायल आसा हेंची लोकां कडेन डील करपाची. कळ्ळें? सो म्हाका उगी रावपाचें आनी हांव स्ट्रेट कितें तो चुकता तो चुकीचें वागता तेचो कांयच कंट्रोल ना तेचो कांयच ताळतंत्र ना. आतां हल्लीच त्या DGPची ट्रान्सफर केली म्हणजे विशय सोंपलो. तेका हांगाच दवरून तेची इन्क्वायरी करूंक जाय आसली त्या DGPची. आनी जर तेतून जर तो इनोसंट जर मेळलो जाल्यार ओके. ताज्या नंतर ताका ट्रान्सफर करून तो गेलो. सो हातून पळय हांव कितें उलयतां पळय हांव चुकीचें उलयतां जाल्यार तुमी सांगपाचें बाबा तूं जें कितें उलयताय मुख्यमंत्र्याचें तें तूं चुकीचें उलयता म्हणून. बाकीचे MLAs वगैरे उलयनात ऑपोजिशनाचे उलयतात. थोडे उलयतात थोडे उलयनात. विजय सरदेसाय सारको मनीस बिंदास उलयता. युरी आलेमा उलयता. हांवूच उलयता अशें ना. काही लोक उलयनात तो विशय ना. पण हेणी हेचो जो कारभार आसा पळय हेचो कारभार पारदर्शक ना. ट्रान्सपरन्सी ना. अकाउंटेबिलिटी ना. कित्याक म्हणटा तर 70 कोटी तूं कला अकादमीचेर ज्या कला अकादमीन गोंयांत जायते नामवंत कलाकार दिले. तूं आयज नांवाची घाण केल्या गोंयची कलाकारांची घाण केल्या. गोंयभर न्हू संपूर्ण विश्व एशिया खंडांत जेचें नांव आसा ज्या कला अकादमीचें आयज हसतात आमकां लोक. कितें परिस्थिती करून उडय. ह्या मुख्यमंत्र्याचेर उलोवप ना. खंयच्या खात्याक हो न्याय दितलो? फायनान्स मिनिस्टर, होम मिनिस्टर, PWD, एड्युकेशन कितें म्हणून शिक्षण क्षेत्रांत कितें तेचेर उलोवपाक जर गेलो न्हू एवरी डे तेचेर उलोवप येता. कित्याक तेजो कारभार स्वच्छ ना. आनी हांव वेळोवेळी सांगता हें जर नेतृत्व जर बदल जायना जाल्यार गोवा वील बी नोन एज वन ऑफ द मेजर स्कॅम मास्टर स्टेट इन द हिस्ट्री ऑफ म्हणटात तशें इंडियन पॉलिटिक्स. हो मुख्यमंत्री जर बदलोंक जर ना न्ही जाल्यार हे रेकॉर्डाचेर उरतलें की गोंयांत ज्या प्रकारचे कामां चल्लेलीं आसा. आतां पळय रस्ते कोसळत आहा. रस्त्याचे धडाक कोसळटा. हेका जबाबदार कोण? हेचें लॉ अँड ऑर्डर सिट्युएशन कितें आसा? पुजा शर्माचें म्युटेशन ओवरनायट जाता. सामान्य मनशांचें म्युटेशनां 3-3 म्हयने जायना. हे शासन हे प्रशासन कितें म्हणून सांगपाक जाय हेचें? तुमी ते फाटीं गेम्स जाल्ले नॅशनल गेम्स जाल्लेले तातूंत खूब जाणांक कितें ग्रांट्स मेळ्ळे. ते ग्रांट्साची इन्क्वायरी करची तेची अकाउंटेबिलिटी दिवपाची. आमच्याय ते नॅशनल गेम्स जाल्ले ते रायफल शुटिंगाचे तेजे 2 कडेन हें सेटअप केल्लो मांद्र्या केल्लो आनी पेडण्या केल्लो. त्याची अकाउंटेबिलिटी दिवपाची नॅशनल गेम्साची. कळ्ळें? सो गोविंद गावडे जे सांगता पळय तें सारकें आसा की मुख्यमंत्र्याक सगळें खबर आहा आनी ताका लागून मुख्यमंत्री ते गोविंद गावडेचें कितें करूं शकना. सो हे हेंचे मेलजुलके चल्लेले आसा. शासन चल्लेलें आसा. सो ताका लागून पळय जें कितें हेचेर चुकता तें आमी चुकता म्हणटलेच. अँड वी वील स्ट्रेट अवे कंडेम हीज डिसिजन्स. आमी तेचे निशेधच करतले आनी हांव ते स्ट्रेट अवे उलयतलो. आतां तेणी टॅक्सीकारां कडल्यान तो आमच्या वर्साक सादे गरीब कुटुंबातले टॅक्सीकार ब्लू टॅक्सी कॅब म्हणून ते कावंटर दिला तेंच्या कडल्यान ते वार्षिक GMR 70 लाख रुपया अप्रॉक्सिमेटली घेता. हें कित्याक ते डेली ते पर डे तांकां 20,000 रुपया फारीक करचे पडटा अप्रॉक्सिमेटली. हे शासन हो सामान्यांचो पालकमंत्री आनी पालकमंत्री म्हणून तेणी आमकां कितले विजिट्स दिल्या पेडण्याक? कितले जाणां आमकां आपयल्यात तेणी? सो पळय मुख्यमंत्री म्हणून तो अपयशीच ठरलेलो आसा. तेजें शासन पारदर्शक ना
आनी आयज हे मंत्री कोण आसात तेच्या वांगडा हे आमदार कोण 8 जाण गेले हे कोण आतां उलोवचे ना, बट टायम वील कम. जशें एकदां रोहन खंवटेन म्हटलेलें की ही इज वन ऑफ द करप्ट चीफ मिनिस्टर म्हणून. हे त्यांनी रोहन खंवटेन एकदां म्हटलेलें, हांवें म्हणूंक ना, तेणी म्हटलेलें ते पिडयेच्या विशया खातीर. ते रेकॉर्डाचेर आसा ते. सो हे सगळे जाण ताका म्हणटले, पण आयज उलोवचे ना ते, कित्याक ते सगळे खंय खंय अडकल्लेले आसात. सो ताका लागून कोण फेरली उलोवं शकना. बट द डे वील कम इज ऑल पीपल वील से. आनी हेका लागून हांव वेळोवेळी सांगता, हांव हे उलयता, हांव तेजेर क्रिटिसिजम करता. तेणी आपल्या नेचरान बदल घडोवपाचो, तेणी सुदारपाचो, तेणी बरें शासन दिवपाचें. हे हांव वेळोवेळी सांगता ताका. हांव ताका रिक्वेस्टय बी करता की तेणी आपल्यान बदल घडोवपाचे. नमस्कार सुद्दां लोकांक करतना अशें करपाचें, अशें न्ही, कळ्ळें. सो आत्मपरिक्षण तेणी करपाचें, बरें शासन दिवपाचें. नाजाल्यार कितें आहा पळय, नाजाल्यार ते घडटलेच एक दीस. डे वील कम, हो जेन्ना वतलो तेन्ना हेच उलयतले. तेन्ना तुमी म्हाका मिडिया सांगतले तूं तेन्ना उलयतालो, आयज हे सगळे जाण उलयताले. बस. बरें सर, आमकां सांगात मांद्रे मतदारसंघात जो विकास चालू आसा ताजेर जनता खुश आसा? पळय, विकास इन द सेन्स आमचो आमदार आसा पळय, हो फर्स्ट टायम MLA जाला. 2022 तो निवडून आयला. सो आतां आमी आयज 2024 2 वर्सां कंप्लीट जावन आमी फुडें वयता, फुडें प्रवास करता. ही इज न्यू. तो आपल्या परीन प्रयत्न करता. गव्हर्मेंट ताका कसो सपोर्ट करता ताचेर आसा. फाटले कितलेशेच वर्सांचे प्रकल्प जे प्रलंबीत आसात, म्हणजे आमचे तुयेंचें हॉस्पिटल, इलेक्ट्रॉनीक सिटी, कळ्ळें. इवन टुरिजम सॅक्टरान जे अमूलाग्र बदल घडपाक जाय, टुरिजम पॉलिसी येवपाक जाय, कित्याक आमी कोस्टल बेल्टांतली मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी आसा, म्हणजे थोडोसो भाग पडटा आमचो मोरजी पंचायत, मांद्रे पंचायत, हरमल पंचायत. सो मेजर आमी कोस्टल भागान पडटा. सो हे टुरिजम पॉलिसी जातून अमूलाग्र बदल येवपाक जाय. रस्त्याचे कामां आसात, रस्त्याची कामां म्हणटा निश्कृश्ट दर्ज्याची कामां, हे लो ग्रेड कामां, हे कॉन्ट्रॅक्टरांचेर हेंचे वचत ना. तुमकां आत्तां जायन सांगलें, PWDचो बाकीच्या खात्यांक न्याय दिवंक शकना, तो PWD मंत्री म्हणून आनी कितेंय न्याय दितलो. ते आतां एटलिस्ट तेणी ते असेंब्ली सेशन जातकच तरी ते खातें काडून आनी कोणायका तरी दिवपाचें, सो दॅट ते रस्ते तरी सारके बरे जातले आनी बऱ्या क्वॉलिटीचे रस्ते जातले. नाजाल्यार ते सुदीन ढवळीकाराक दिवपाचे. ताका एक्सपिरियन्स बरो आहा बिंग अ PWD मिनिस्टर. सो हो विशय आसा. आमचो आमदार आपल्या परीन कामां करता, सो ताका सपोर्ट करपाक जाय. आतां तो कशा प्रकारचो सपोर्ट दिवन तेचें जें काम आसा, आतां तुमी जर हो प्रश्न म्हाका पार्सेकर बी जर आमदार आसलो हांवें विचारलो जाल्यार हांव तेचेर उलोवंक शकता आसलें. आतां तो रिसंटली ताका 2 वर्सांच जाले, आतां 3 वर्सां फुडल्या वर्सा कंप्लीट जातली. सो लेट हिम वर्क इन द इंट्रस्ट ऑफ द पीपल ऑफ मांद्रेम कॉन्स्टिट्युएन्सी. लोक वॉच करतले, लोक जज करतले, आनी ताच्या नंतर इन द इयर 2027 जेन्ना इलेक्शन जातलें असेंब्लीचें, त्या वेळाचेर लोक थारायतले न्ही की आमदाराचें काम कशा पद्दतीचें आसा तें. सो ह्या स्टेजीचेर MLAचें काम किंवा मांद्रे मतदारसंघात विकासाचें काम कशें चल्लां, कित्याक बाकी आतां पावर सबस्टेशन जालां, ती प्रॉपर्टी एक्वायर कोणी केल्ली, पार्सेकर आसतना एक्वायर जाल्ली, सोपटे आसतना ताजो टेंडर प्रोसेस जालो, हो आयलो आनी हेणी तेचें फीत कापलें. अशे कांयशे गोश्टी, खूब गोश्टी आसात हांगासर. इवन अंडरग्रावंड केबलिंगाचें काम सोपटे MLA आसतना, बिकॉज गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, कळ्ळें. आत्तां हल्लीच तो रवींद्र भवनाचो विशय आयलो एसेंब्लीन की आमकां सँक्शन करता म्हणून, मांद्रे मतदारसंघाच्या आमदारान मागणी केल्या म्हणून. सो बिंग एक आर्टिस्ट म्हणून फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट आय रियली कॉंग्रॅच्युलेट अँड अप्रिशिएट द डिसिजन ऑफ गव्हर्मेंट ऑफ गोवा. आनी हांव आमच्या आमदाराचें बी अभिनंदन करता की तेणी हो ठराव मांडलो. कित्याक गेले कितलींशींच वर्सां बाबू आजगांवकर मंत्री आसतना धारगळ मतदारसंघान खंय तरी स्पोर्ट्स डिपार्टमेंटाची जमीन आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंटाक ट्रान्सफर जाल्लेली, पण ते रवींद्र भवन जालेंच ना. त्याच्या नंतर पार्सेकर मुख्यमंत्री आसतना तुयान जाता म्हटलेलें ती रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या जागेन, महसूल खात्याच्या. ताच्या नंतर मांद्रे पठाराचेर अरबी समुद्राच्या कुशीन म्हणटा थंय जाता म्हणून आमी आयकताले. आमी वेळोवेळी कलाकार म्हणून मागणी करतले, पण आयज ती मागणी गोंय सरकारान सांगल्या की आमी तुवें मांद्रे मतदारसंघात रवींद्र भवन करता म्हणून. वी रियली वेलकम द डिसिजन सांगपाचें म्हटल्यार. आनी अशा प्रकारचो विकास फुडें जावपाचो जेणे करून
पीपल वील टेक अ नोट ऑफ इट. पब्लीक जे आसा, वोटर जे आसा आनी मांद्रे मतदार संघाची जनता. पूण ताच्या पलीकडे वचून आमचे तुयाचे हॉस्पिटल हे अत्यंत गरजेचे आसा. जशें विजय सरदेसायन सांगलें की हेल्थ डिपार्टमेंटान जो बजेटय आसा तो तेणी कमी केला म्हणून. सो तो कमी केला बजेट, तेतून आमकां मारो बसपाचो न्हू आमच्या तुयाच्या हॉस्पिटलाक. ते आमचे बेगींतले बेगीन जावपाचे प्रायोरिटीचे. नाजाल्यार बेश्टो तो केदारनाथ घेता, कोण GSIDCचो वायस चेअरमॅन आसा दिसता, बेश्टी ती सायड इन्स्पेक्शनां करता आनी वयता. आनी फाटीं एकदां केन्ना तरी ते डायलिसिसाचे युनिटाचें इनॉग्रेशन केलें आनी हॉस्पिटलाचें इनॉग्रेशन केलें म्हणून गाजा वाजा केलो, व्हडलो माटो बिटो घातलो वयर. ते मातशें तेचेर बेगीन लक्ष दिवपाचो. सो हेका सगळ्याक जबाबदार हो मुख्यमंत्री आसा. आमदार आमचो नवीन आसा, तो आपले मागणे करीत आसा. कोण कितल्या प्रमाणात सहकार्य करता ते पळोवया आनी आमी फुडें वचया. आनी मांद्रेच्या विकासाचेर 2026 जेन्ना 2026 उजवाडटले त्या वेळाचेर हांव निश्चित ह्या विशयाचेर तुमकां सविस्तरपणान म्हणटात तशी हांव तुमकां प्रतिक्रिया दिवंक शकता. मांद्र्याच्या विकासाचेर जनता खूश आसा की ना ती आयचे घडये. सर, तुम्ही आमकां आपलो मोलाचो वेळ दिलो, आपले विचार मांडले, जनतेच्या कांय प्रश्नाची उत्तराय दिली. हाका लागून आमी तुमकां देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद. थँक्यू.